शहरात एक गरीब मुलगा राहत होता. तो आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी घरोघरी जाऊन वस्तू विकायचा. एके दिवशी खूप फिरल्यामुळे त्याला प्रचंड भूक लागली, पण त्याच्या खिशात फक्त काहीच पैसे उरले होते. त्याने ठरवले की पुढच्या घरात तो जेवायला मागेल. तो एका घरासमोर गेला आणि त्याने दार ठोठावले. एका तरुण मुलीने दार उघडले. तिला पाहून तो मुलगा गोंधळला आणि जेवण मागण्याऐवजी त्याने फक्त एक ग्लास पाणी मागितले. त्या मुलीला मुलाची अवस्था पाहून समजले की तो भुकेलेला आहे. तिने आत जाऊन एका मोठ्या ग्लासमध्ये दूध आणून दिले. मुलाने हळूहळू दूध प्यायले आणि विचारले, या दुधासाठी मला किती पैसे द्यावे लागतील? ती मुलगी हसून म्हणाली, काहीच नाही, चांगल्या कामासाठी पैसे घ्यायचे नसतात, असे आमच्या आईने शिकवले आहे. मुलाने मनापासून तिचे आभार मानले. त्या एका ग्लास दुधामुळे त्याला शारीरिकच नाही तर मानसिक बळही मिळाले. काही वर्षानंतर ती मुलगी आता मोठी झाली होती आणि दुर्दैवाने ती एका गंभीर आजाराने ग्रस्त झाली. स्थानिक डॉक्टरांनी तिला शहरातील मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. तिथे डॉक्टर समीर नावाचे प्रख्यात डॉक्टर तिची केस पाहत होते. जेव्हा डॉक्टर समीर यांनी त्या रुग्ण महिलेच्या गावाचे नाव वाचले, तेव्हा त्यांच्या डोळ्यात एक चमक आली. त्यांनी तिला वाचवण्यासाठी दिवसरात्र एक केले. कठीण शस्त्रक्रियेनंतर ती महिला बरी झाली. तिला आता डिस्चार्ज मिळणार होता, पण तिच्या मनात एकच भीती होती, हॉस्पिटलची बिल. तिला ठाऊक होते की हे बिल भरण्यासाठी तिचे आयुष्य कमी पडेल. जेव्हा नर्सने तिच्या हातात बिलाचे पाकीट दिले, तेव्हा तिने थरथरत्या हाताने ते उघडले. बिलाच्या कोपऱ्यात एक चिठ्ठी लिहिलेली होती. बिलाची पूर्ण रक्कम अनेक वर्षापूर्वीच एका ग्लास दुधाने भरली गेली होती. तुमचा डॉक्टर समीर. आयुष्यात आपण जे काही देतो तेच आपल्याकडे परत येते. तुम्ही कोणाचे तरी अश्रू पुसले तर नियती तुमचं दुःख दूर करण्यासाठी कोणाला तरी नक्कीच धाडते. केलेले कर्म कधीच वाया जात नाही, हेच खरं.